फायनली 12 वाजतात. 3, 2, 1. हॅलो ऑल, वेलकम टू दिस न्यू व्हिडिओ. आजचा व्लॉग असणार आहे ॲनिव्हर्सरी स्पेशल. त्यासाठी आम्ही आलो आहे गिरी सरोवर रिसॉर्ट, जे आहे मुळशीमध्ये. आता तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड वेगळं दिसत असेल, कारण आम्ही तिथंच आहे. आम्ही 1 वाजता चेक इन केलं इथं, आणि आता आम्हाला पण पूर्ण ही प्लेस बघायची आहे. फर्स्ट लुकमध्ये तर आवडली आम्हाला, आणि तुम्हाला रूम टूर नक्कीच बघायला भेटेल पुढे. तर लेट्स सी कसं आहे आता इकडचं सगळं. हॅलो, सो आता आपण रूम टूर घेऊया. चला या. येस, गौरी आपल्याला रूम टूर देते. नाईस. सो नेक्स्ट 22 आवर्स साठी हा आमचा स्टे राहणार आहे. सो बघू शकता तुम्ही, हा बेड आहे, इकडे छोटा सोफा आहे. वेअर इज द व्ह्यू? लेक व्ह्यू. समोर लेक आहे एक छोटासा. हे आमचा ड्रेसिंग टेबल, आणि हे आमचा वॉर्डरोब. इकडे टीव्ही आहे, जो माहित नाही बघणार आहे की नाही. आता एक स्पेशल गोष्ट आहे. यस, ही आहे जकुझी. ते बटन चालू कर गौरी, तिकडच्या वरचं. करून टाक बंद. तर ही जकुझी आहे. ही तर रूम बघितली तुम्ही. आता आपण थोडीशी ही जागा बघू कशी आहे. इकडे स्विमिंग पूल वगैरे आहे, फाउंटन पण चालू केलंय त्यांनी आता. आणि आज मंडे आहे, त्यामुळं थोडी गर्दी पण कमी आहे. सो लेट्स सी. वेलकम टू गिरी सरोवर रिसॉर्ट. तर आता आपण या प्लेसची टूर घेऊयात. चला. पहिले आपण स्टार्टिंगला आलो, तिकडे रिसेप्शन आहे आणि डायनिंग एरिया आहे. तर हा डायनिंग एरिया आहे. इकडे तुम्ही बघू शकता, इकडे छान झोपाळा आहे बसण्यासाठी, निवांत रिलॅक्सेशनसाठी. तर मस्त हवा सुटली एकदम छान एकदम. सो बसूयात नंतर. इकडे डायनिंग टेबल्स आहेत डिनर वगैरेसाठी, लंचसाठी इथं जायला लागणार आपल्याला. तिकडे टेबल टेनिसचा टेबल आहे, आणि तिकडे डार्ट वगैरेसाठी गेम येतात छोट्या छोट्या. इथे पक्ष्यांचं पण घरट्यासारखं केलेलं आहे. भरपूर पक्षी, एकदम कलरफुल बर्ड्स आहेत. त्यांची किलबिल सुरू आहे. रिसॉर्टची मेन एंट्री आहे, आणि मस्तपैकी आपल्याला ओपन स्पेस मिळते. इथे खूप ऊन आहे, सो आपण जाऊया स्विमिंग पूल कडे. स्विमिंग पूल तिथे समोर आहे, आपल्या रूमच्या साईडलाच आहे. हा स्विमिंग पूल आहे. हा फाउंटन मध्ये त्यांनी आता चालू केलाय. तिकडे छोटा एक बेबी पूल पण आहे. ओहो, गौरी झोपली आता सनबाथ साठी. मस्त स्विमिंग पूलच्या शेजारी सनबाथ. तिकडे आम्हाला समोर एक गेट दिसतं. आता बघूया तिकडे काय आहे. तिकडे गेलोच नाही आम्ही. रूमची बॅक साईड येते ॲक्च्युली. लेट्स सी. ही आपली रूम, आणि इकडून काहीतरी गार्डन सारखं आहे. आता बघूयात काय. ओपन स्पेस आय थिंक. येस, ओपन स्पेस आहे. थोडंसं भटकायला रात्री. आणि लेककडे जायचा पण रस्ता आहे, म्हणजे डायरेक्ट आपण इथे कनेक्ट होऊ शकतो. येस, हळू. येस, हा लेक आहे. आत्ता तर खूप जास्त ऊन आहे, त्यामुळे आम्हाला इथं थांबायची इच्छा होत नाहीये. थोडं ऊन कमी झालं ना की इकडे यायची मजा येईल. तर थोडं ऊन कमी झाल्यावर आपण येऊया तिकडे. लेट्स सी. संकेत जातोय आता स्विमिंग टँक मध्ये.
आणि खूप थंड आहे, गार आहे एकदम. अडकला. स्ट्रगलिंग. तर आम्ही आता थोडा वी टाइम स्पेंड करायला जातोय. मस्त रेडी झालेलो आहे. येस, तर रेडी झालोय. संध्याकाळची वेळ आहे, थोडं ऊन कमी झालं आहे आता. थोडा हायटी वगैरेचा कार्यक्रम आहे, बघू आता काय हायटीमध्ये. तर रेडी तर झालं, तुम्ही बघत असाल आमचा लुक. चला बघूयात हायटीमध्ये काय. मेनू ऑर्डर करते गौरी, काय माहिती आता किती टाइम लावते. 1 eternity later. आपला हायटी आलाय आता. सँडविचेस आहे आणि कॉफी चहा जसं आपल्याला हवं तसं. तर गौरीला तर काय भूक नाही आहे, ती बोलते डायरेक्ट डिनर करणार आहे. हायटीनंतर असा प्लॅन आहे की थोडंसं फोटो रील्स वगैरे थोडं शूट करायच्यात. तर बघूयात कुठे लोकेशन चांगली भेटते. इथे लोकेशन तशी चांगलीच आहे, बट थोडा सन पण आता डाऊन झालेला आहे. बघूयात. मस्त सनसेट झाला आत्ता इथं. छान एकदम फोटो वगैरे काढले आम्ही. आणि एकदम शांत आहे इकडं, काहीच गर्दी नाही आहे कारण वीकडे आहे. एकदम शांत आहे, मस्त असं वाटतंय. खरंच वाटतंय कुठेतरी सिटीपासून डिस्कनेक्ट होऊन मस्त गावाकडे आलोय. आम्ही फोटोज वगैरे काढलेत, रील्स काढलेत, त्यामुळे थोडंसं सनसेट नाही दाखवता आला कारण ऊन होतं तेव्हा आम्ही फोटो काढून घेतले. येस, ऑब्व्हियसली हा वी टाईम होता त्यामुळं आम्ही जास्त व्हिडिओज नाही काढत आहे. थोडं जास्त एकमेकांसोबत टाइम स्पेंड करायचं बघतोय. आता 9 वाजलेत आणि आम्ही डिनरसाठी आलोय. तर ऑर्डर दिली आहे, रेडी होते डिनर. आणि इकडे थंडी अचानक खूप वाढली आहे. तेवढे सकाळी ऊन होतं तेवढीच आता जास्त थंडी आहे. खूप थंडी वाढली आहे कारण इकडे शेजारीच तो छोटासा लेक आहे आणि स्विमिंग पूलच्या शेजारीच आपली रूम आहे. त्यामुळं एकदम थंड झालं आहे वातावरण. आता बघूयात अजून रात्री, तर आताची 9 वाजतात आहेत, रात्री अजून किती टेम्परेचर लो होत आहे. लेट्स सी. गौरी आता शिकते टेबल टेनिस खेळायला, बघूयात. नाईस. अरे अरे बस बस बस. वाव. इट्स डिनर टाइम आणि डिनर करताना तारक मेहता का उलटा चष्मा किल्लर कॉम्बिनेशन आणि आम्ही तेच करतोय. सो आता आम्ही डिनर करतो, बोलूयात नंतर निवांत. आता फायनली 12 वाजतात. 3, 2, 1. येस. हॅपी ॲनिव्हर्सरी गौरी. हॅपी ॲनिव्हर्सरी, सेकंड ॲनिव्हर्सरी. या हा बघा आमचा हा छोटासा केक आहे. केक कट करू. हॅपी ॲनिव्हर्सरी. Congratulations. गुड मॉर्निंग ऑल, दिस इज डे 2. आम्ही थोडं आवरून तयार झालो आता आणि ब्रेकफास्ट करायला जायचंय. त्याआधी तुम्हाला गौरी व्ह्यू दाखवेल आमच्या रूमच्या विंडोचा, तो चेकआउट करा. येस गौरी. येस, हे बघा पूर्ण आतमधनं खूप दव आलेले आहेत, पूर्ण ओलं झालेलं, अक्षरशः खूप गार होतं. पूर्ण थंड पडलं होतं. पूर्ण रात्री एकदम टेम्परेचर लो झालं होतं, खूप थंडी वाजत होती. त्यामुळे तुम्ही बघू शकता इथं नियर अबाउट 15-16 टेम्परेचर होतं. येस, खूप थंडी पडली होती. मागे तुम्हाला दिसत असेल पूर्ण टेकडी आहे, डोंगर आहेत, पूर्ण धुक्यानी झाकून गेले होते सकाळी जेव्हा उठलो होतो आम्ही तेव्हा.
आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकाल ते पुढे. थंडी खूप होती त्यामुळे ते Yes. शूटिंग घेताना आलं. येस. आता आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय, तर करूया ब्रेकफास्ट आणि नंतर चेकआउट आहे. ब्रेकफास्टमध्ये आहे पोहे आणि नंतर कॉफी. येस. आणि तिकडे क्रंचेक्स पण आहेत. गौरी क्रंचेक्स फोड. येस. ओके गाईज, सो आम्ही आता चेकआउट करणार आहोत. सो 22 आवर्सचं जे आमचं बुकिंग होतं ते टाईम झालेलं आहे. खूप लवकर टाईम निघून गेलेला आहे. वेळ कसा गेला कळलंच नाही आम्हाला, हां, पण आता निघायचंय. निघायचं. कालपासून आम्ही फक्त दोघंच आहोत इथं, आणि इकडचे केअरटेकर वगैरे जे मॅनेजर होते, बाकी दुसरे तर कोणी नव्हतं. बिकॉज वीकडे असल्यामुळे काही गर्दी नव्हती. तर असं वाटत होतं की आम्ही प्रायव्हेट रिसॉर्टच बुक केले दोघांसाठी, कारण पूर्ण रिसॉर्टमध्ये आम्ही दोघंच फिरत होतो. पूलमध्ये पण आम्ही दोघं, डायनिंग एरियामध्ये पण दोघं, बाकी फोटो वगैरे पण आम्हीच काढत होतो. त्यामुळं चांगला एक्सपिरियन्स होता. ऍक्च्युली कधी कधी एकटं पण मजा येऊन जाते, बाकी गर्दी वगैरे नाही, त्यामुळं मजा आली. लोकेशन खूप चांगली ही मुळशीमध्ये. मी डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेल्या आहेत, तुम्ही चेक करू शकता तुम्हाला जर यायचं असेल तर इथे. थँक्यू सो मच, तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला आहे त्यासाठी. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. येस. आणि बेल आयकॉन दाबा, जेव्हा पण आम्ही नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. चेकआउट करा आणि असंच प्रेम देत राहा गौरी संकेत चॅनलला. आता भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.